कसं काय टेस्ट करा बरं. भारी भारी आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, आज नाही का आपण नाही का वडापाव खाण्यासाठी चाललेले बरं का. आणि खरंच आज नाही का खूप वडापाव खाऊ वाटला आणि आपल्या घनसिंगमध्ये फेमस वडापाव आहे. आता आपल्याला नाही का मस्तपैकी तिकडे जायचंय. कुठं? वडापाव खायला. तर चलो फायनली आता आपण जाणार आहे. तर मित्रांनो, आता नाही का आपण वडापाव खायला चाललो आहे आणि खरंच वडापाव इतका टेस्टी आहे. आबळ पाकिटी आलं आहे मित्रांनो आमच्याकडे. हे बघा, इकडं पण आबळ आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, सगळं आबळ आहे. आणि आता आपल्याला वडापाव खायला जायचं. आवरलं तो? ठीक आहे चला. गावातून आलो काही खाऊ पण नाही घातलं. तर मित्रांनो बघा, कल्पना खूप बोरिंग झाली. तिला बिले वडापाव आवडतो. आज काय स्वयंपाक करणार नाही ती. हे बघा, मग आज काय स्वयंपाक करायचं कामच नाही. लाईटाचं बटन कोण टाकीन? बरं चला, दादा तुला वडापाव खायचा ना? चला मग. स्वयंपाक रे. मग आता स्वयंपाक करायची गरज नाही समजा बाबो. तर चला मित्रांनो, बघू शकता तिकडे फॅन मंडळी भेटलेत आपले. शकता हे आहे कोल्हापुरी वडापाव, पोलीस स्टेशन समोर. हे बघा, हाय बघता इकडं उडाले. आणि खरंच आपल्या घनसिंगमध्ये कोल्हापुरी जे वडापाव आहे का, खूप म्हणजे खूपच फेमस आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण वडापाव खाण्यासाठी प्रत्येक वेळेस इथे येत असतो. भरपूर भूक लागली म्हणून कल्पना बघू शकता तिकडे बसलेली. आणि इकडे बघा वडे तयार झालेत मित्रांनो. हे बघा, सकाळी 6 ते 7ला चालू होते आणि 24 तास मित्रांनो गर्दी अशीच असते. आणि खरंच खूप चव आहे, खूपच भारी आहे. चला हे बघा मित्रांनो, तोच त्याला असं टाका लागत असतं, टाका लागतं तर जुटीची द्या आम्हाला द्या वडापाव. हे बघा मित्रांनो, इकडं पण त्याच्यामध्ये मित्रांनो आलूचा सगळा हा मसाला आहे. एक माणूस कमीत कमी 5 ते 6 तरी वडापाव सहज खातो मित्रांनो. आपण सुद्धा प्रत्येक वेळेस जर आलो ना, इथं 5-6 वडापाव खात असतो. आणि कल्पनाला आणि रामला आणि जिजवला भरपूर असे वडापाव आवडतात. हे बघा इकडं बसलेली आहे. चला लवकर घेतले, सुरुवात करा ना. चालू आहे. कसं काय टेस्ट करा बरं. भारी भारी आहे. हे बघा मित्रांनो वडापाव. हे बघ जिजाऊ. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये मिरची, इकडं बुरकी, हे सॉस असतं मित्रांनो टमाट्याचं. हे पण खूप भारी आहे. हे बघा जिजाऊ किती आवडत, 2 घेतले. हे बघा, हे बघा गर्दी. हे बघा इकडं पण गर्दी. चला मित्रांनो, आता मी टेस्ट करतो कसं काय बघतो पुन्हा. लय गरम आहे बरं का मित्रांनो. बापरे, एकदम भारी. कसं काय? एकदम मस्त. मित्रांनो, नक्की तुम्ही बी एक दिवस या. हा कोल्हापुरी वडापाव आहे पोलीस स्टेशनच्या समोर. तर आपला आता वडापाव खायचा झाला आहे. आणि खरंच मी जवळपास 6 वडापाव खाल्ले, 6. आणि राहुलन ते सुद्धा आले मित्रांनो वडापाव खायला. हे बघा किती खाल्ले रे? 5 खाल्ले. बापरे, तर भिजलो या माझं. इतक्या पावसात आलो आणि गाडी हे करू. इतक्या पावसामध्ये गाडीवर राहतो आणि चट भिजत आलो. म्हणलं चला आता गरम गरम एकदा खाऊ द्या. तर दादा पण आता किती खाल्ले वडापाव? 4 खाल्ले का? तर मित्रांनो बघा, दादाने 4 खाल्ले, जिजाऊनं 4 खाल्ले. आणि खरंच वडापाव खूपच म्हणजे खूपच भारी होता. आता आपण वडापाव खाल्ले, संध्याकाळी टायमाला आपल्या जेवायचं काम नाही. आणि खरंच कोल्हापुरी वडापाव जो आहे का, खरंच खूप फेमस आहे, खूप चांगला आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेस मित्रांनो आपण नाही का 8 दिवसाला असेल, 10 दिवसाला असेल, इथं वडापाव खाण्यासाठी येत असतो. खरंच एकदा कधी वडापाव जर खाल्ला नाही इथला तर माणूस प्रत्येक वेळेस बार आल्याशिवाय राहत नाही. हे बघा असं हे लोकेशन आहे इकडे, बघू शकता इकडे. हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.